तिलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या धानिवरी येथे भीषण अपघात झालाय। वराडी घेऊन जाणाऱ्या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झालेत। या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आहे। जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। आता हे जे जखमी आहेत त्यांचा शेवटपर्यंत खर्च सरकार करेल आणि हे बरे झाल्यानंतर सुद्धा त्यांची देखभाल शासनाच्या वतीने केली जाईल। यानंतर आणखी एक सविस्तर बातमी आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भूमिगत गटारी, गॅस लाईन आणि पाणी पुरवठा पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत। या कामांसाठी शहरातील सुमारे 80% रस्ते खोदण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे। कामांच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत असताना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर उतरून कामांची पाहणी केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्यात। आपण इतक्या उशिरा रस्त्यांची पाहणी करताय, नेमक्या काय तक्रारी नागरिकांच्या आहेत? नाही, तक्रारींचा विषय नाही। आता आपल्या पावसाळ्याची तयारीसाठी आपण हे फील्ड व्हिजिट सुरू केलेच आहे की जे रेग्युलर आपल्या पावसाळी तयारीसाठी जे कामं करावं लागतं, खड्डे भरावे लागतात, जे कुठे काही ट्रेंचेस केले असेल त्याचे रोड रिस्टोरेशन, कारण की सिंहस्थच्या कामासाठी भरपूर आपण युटिलिटी खोदले होते। तर तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर गंगापूर रोडचं भरपूर काम पण झालं आहे रिस्टोरेशनचा, जे खड्डे होते भरपूर भरले गेले आहे, ट्रेंचेस भरले गेले आहे। तरी आपण अजून जे पुढे काम करायचे त्याचं लाईन आज लावतोय आणि आता तर अशी फील्ड व्हिजिट्स राहणार रात्री बेरात्री। परवा पण आपण 12 वाजता बाहेरच होतो, म्हणजे त्र्यंबक रोडला होतो। तर डेली अशी व्हिजिट्स आमची किंवा आमच्या अधिकाऱ्यांची राहणार, बिकॉज हा 1 महिना खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला काम करण्यासाठी आणि 1 महिन्यात भरपूर काम करून घ्यायचे आहेत। मॅडम, पावसाळा तोंडावरती आहे आणि इतक्या कमी कालावधीमध्ये इतके सगळे खोदलेले रस्ते, त्यावरची माती हटवणं हे किती चॅलेंजिंग आहे प्रशासनासमोर? आता नाशिक शहरात आपण काय केलं आहे की प्रत्येक रोडमध्ये जे काही युटिलिटीज खराब झाली होती किंवा 40 वर्ष जुनी होती, आउट ऑफ लाईफ झाली होती, आउट ऑफ सर्व्हिस झाली होती अशी, किंवा नवीन, जसं समजा आता गंगापूर रोडला एवढी मोठी मोठी बिल्डिंग्स येत आहे, तर तेवढी आपले पाणी सप्लायची लाईन्सची कॅपॅसिटी नाही आहेत किंवा ड्रेनेजची कॅपॅसिटी नाही आहे, मग आपल्याला मोठी लाईन टाकावं लागतोय। अशी प्रकारची सगळी युटिलिटी मागचे 3-4 महिन्यात टाकली। त्याच्या आता रिस्टोरेशन पण बऱ्यापैकी झालं आहे। फक्त 100 मीटर या रोडचा राहिला आहे, ते 10 किलोमीटरची रोडपैकी फक्त 100 मीटर राहिला आहे। तर असे जे कामे आहे ते चॅलेंजिंग आहे, पण आपण करून घेतोय आणि 1 महिन्यात सगळं ते क्लिअर होऊन जाईल। ठेकेदारांना आणि यांना काही सूचना आपण दिल्यात का? या सगळ्यामध्ये काही त्रुटी जाणवत आहे का तुम्हाला? त्रुटीचा विषय नाही आहे, आपण क्वालिटीप्रमाणे करतोय आणि जे रोड रिस्टोरेशन खड्डे भरायचे ते प्रॉपर कार्पेटिंग करून कॉम्पॅक्शन करून आपण करतोय। तर त्रुटीचा विषय नाही आहे। फक्त काय आहे की ते ट्रॅफिक पण आपल्याला मॅनेज करावा लागतो, त्याच्यासोबत काम करणे हे काही सोपे नाही आहे, बिकॉज डायव्हर्जन्स ह्या रोडचे दुसरी कुठल्याही ठिकाणी आपण देऊ शकत नाही। तर ट्रॅफिक चालू असताना काम करणं ते थोडा डिफिकल्ट आहे, कॉन्ट्रॅक्टरसाठी पण डिफिकल्ट आहे। आपण त्याला जे काही मदत पाहिजे ते करतोय। आपण बघतो या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्यासोबत हे सगळे अधिकारी आहे प्रशासनातले, आणि हे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता महापालिका आयुक्तांसोबत शहरातल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय, ड्रेनेजची कामं सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती, त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आणि पक्षातील घडामोडी आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्याची चर्चा रंगू लागली आहे। मात्र या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही।